बाजार इथं भरत नाही रविवारचा. वेळ गेला निघून आणि आता याला इकडे हिंदी पळून असा धंदा झाला यांचा. पण मुस्लिम समाजाच्या कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये पृथ्वीराज बाबा दिसलेले नाहीत. का जर निधी कराडला जर मिळाला असता तर कराडचा शांघाय झाला असता. पवार साहेब हे एक विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठानं अनेक नेते घडवले आणि ही विलास काकाची आठवण म्हणून लोक मत देतात खेडे. आधी कुत्र्यापेक्षा बी जास्त प्रामाणिकपणा आम्ही केलेला. कुत्रा सुद्धा लाजल. आणि ह्याच्या पोटी पण वाटतं की राजेंद्र सिंह यादव चांगल्या पद्धतीने करतील पूर्ण. ही कराड शहराची मंडई आहे, ही काय आमच्या मुस्लिम समाजाची मंडई नाही. सगळे गांजाडे लफडीच बसतात, कोण येत नाही आत मंडईत. म्हणजे आदिवासी भाग असल्यासारखा आमचा यो मुस्लिम भाग झालेला आहे. ऑलरेडी आपण बघितलं तर हिंदू वोटिंग ऑलरेडी काँग्रेस पासून दूर झालेला आहे. आमचे नेते ठरवतील काय ठरवायचं ते. नमस्कार मंडळी. महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणलं जातं. महाराष्ट्राचं राजकारण हे पुरोगामी राजकारण आहे असं देखील बोललं जातं. पण या पुरोगामित्वाची पाळंमुळं कुठं रुजली गेली असतील तर ती यशवंतराव चव्हाणांच्या या भूमीत म्हणजे कराडमध्येच रुजली गेली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. सध्या आपण यशवंतराव चव्हाण यांच्या या भूमीत यांच्या समाधीस्थळाच्या इथे म्हणजे प्रीतिसंगम इथे आलेलो आहोत. कराड दक्षिण मतदारसंघाबद्दल बोलायचं तर पृथ्वीराज चव्हाण हे इथले आमदार आहेत आणि कराड दक्षिणचा इतिहास सांगतो की इथे काँग्रेसचा पराभव आतापर्यंत कधीच झालेला नाहीये. एकंदरीतली राजकीय परिस्थिती काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे ते देखील जाणून घेणार आहोत. तर आजच्या या दिवसाची सुरुवात करूया आणि दोन्ही मतदारसंघाचा आपण आज आढावा घेऊयात. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपण आलेलो आहोत. या मतदारसंघाचा इतिहास असा आहे की काँग्रेसचा इथे कधीही पराभव झालेला नाही. पण इथले मुस्लिम समाजाचे काही लोक माझ्या बरोबर आता आहेत आणि त्या लोकांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस जे आहे त्यांनी मुस्लिम समाजाला गृहीत धरण्याचा जो घाट आहे तो घातलेला आहे. ते गृहीत धरतात आता, पण आम्ही यंदा भाकरी फिरवणार असा पवित्रा त्यांनी घेतलाय. तर एकंदर मुस्लिम समाजाचं मत काय आहे, इथल्या जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे, या सगळ्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. तर दादा मला सांगा, इथली परिस्थिती एकंदर काय आहे? पृथ्वीराज चव्हाण इथले आमदार आहेत आणि इथला इतिहास असा आहे किंवा काँग्रेसचा इथे कधीच पराभव झाला नाही, पण यंदाची 24च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय? कसं आहे, यंदाची परिस्थिती आता वेगळी आहे. 10 वर्ष पृथ्वीराज बाबांना आमच्या समाजानं एक गट्टा मतदान केलेलं आहे का तर 100% केलेलं आहे. पण मुस्लिम समाजाच्या कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये पृथ्वीराज बाबा दिसलेले नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. आता आमच्या मंडईच्या भागात गटारी सरळ नाहीत, रस्ते सरळ नाहीत. त्यांनी आमदार असताना, मुख्यमंत्री असताना मंडईसाठी काही केलेलं नाही. म्हणजे आदिवासी भाग असल्यासारखा आमचा यो मुस्लिम भाग झालेला आहे. आता दोन्ही पण पक्षाचा आहे की नाही, 5 वर्ष झाले कुठलाही काम नाहीये. आता इलेक्शन आल्यावर दोन्ही पक्षांनी बोर्डाचे त्यांचं युद्ध चालू झालंय त्यांच्यात. हे बोर्ड लागतात, आम्ही इतका निधी आणला, आम्ही इतका निधी आणला. इतका जर निधी कराडला जर मिळाला असता तर कराडचा शांघाय झाला असता. असं कुठलाही निधी आलेला नाही. आणि जे पण आता चालू आहे, पृथ्वीराज बाबा तर दोन वेळेला त्यांना आम्ही मतदान केले, पण त्यांनी सुद्धा ॲज अ मुस्लिम समाज, त्या मुस्लिम समाजासाठी त्यांनी कुठलीही स्कीम नाहीतर कुठलीही त्यांनी राबवलेली नाहीये. मुस्लिम समाजाची नाही केली, मग इतर समाजाची केली का? नाही, कुठल्याही समाजाचे केलेलं नाही. त्यांनी फक्त कधी दसरा दिवाळी निमित्त यायचं, भेटायचं, भेटीगाठी करायचं आणि जायचं. मुस्लिम समाजातील 4 नेते ते बोलवतात, त्यांच्या जवळचे ते आले तर त्यांना असं वाटतं की संपूर्ण मुस्लिम समाज आलेला आहे. पण असं नाहीये. यावेळेला आता सगळे नवीन मतदार आहे आणि सगळे एज्युकेटेड आहे, सगळ्यांना सगळं माहीत आहे आणि सोशल मीडियावर सगळेजण ऍक्टिव्ह असतात, सगळेजण सगळ्या प्रश्नाची सगळ्यांना जाणीव आहे. त्यामुळं आता नवीन जे मतदार आहे ते कदापि ते काँग्रेसला तर मत देणारच नाही आणि भाजपला तर मत द्यायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जर तिसरी आघाडी आम्हाला तिसरी आघाडी जर मिळाली तर जरूर आम्ही त्यांना मतदान करणार आहे आणि दोन्हींना मतदान करणार. फक्त कराडात नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात काँग्रेस ही फक्त आणि फक्त मुस्लिम वोटिंगवरच आतापर्यंत टिकून राहिलेली आहे निश्चितपणे. आणि साधारणपणे जी आत्ताची परिस्थिती जी चाललेली आहे की जातीवादी शक्ती तोंडवर काढून फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहे. मुस्लिम समाजाने बघायचं कोणत्या पक्षाकडे? युतीकडे तर मुस्लिम समाज बघू शकत नाही. आघाडीबद्दल तुम्ही असं बोलताय. शेवटी कुठं ना कुठेतरी जेवढ्या आता उभे राहणार आहे ती प्रत्येक जण काही ना काहीतरी मुद्दा घेऊन उभा राहतोच. मी सुद्धा एक वेळा लोकसभा लढवलेली आहे, एक सदा विधानसभा एक वेळेला लढवलेली आहे. नगरसेवक होतो 10 वर्ष, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सगळी पदं भोगलेली आहेत. हा जो विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रात आत्ताच्या पोझिशनला जे आहे मुस्लिम समाजाचे आणि काँग्रेस कसं आहे की
गरज धरून चालतंय की मुस्लिम समाज आपल्याशिवाय कुठं जाणार. तर ही त्यांची ती एक ही आहे. निश्चितपणे आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. परवा आमचे इम्तियाज जलील साहेब आणि मनोज जरांगे साहेब यांची मीटिंग झाली. याशिवाय आणखीन समजा शाहू महाराज असतील, राजू शेट्टी असतील, ही सगळी लोक एक तिसरी आघाडी पर्याय म्हणून उभी करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. कराड दक्षिण पृथ्वीराज बाबा निवडून आल्यापासून आतापर्यंत आलेलेच नाही. त्यांनी जी याच ती मुंबईला आणि दिल्लीला असतात. जास्त त्याचं मतदारसंघ म्हणजे त्यांचं काम बी नाही आणि जी त्यांचे कार्यकर्ते त्यांची फळी तर दिसत नाही. यंदा तर त्यांचं काय होईल काय कोणाला कळतच नाही. कारण का शहरामध्ये असून दे ग्रामीणमध्ये असून दे जेव्हा ही कार्यकर्त्याची फळी असते ते त्याला सहकार्य करणे, त्यांची कामं करणे, ते इलेक्शन तोंडावर आलं बघून आता ती निधी वाटायचं चालू आहे. पण ह्याच्या आधी 4-4.5 वर्ष गेले बाबा इकडे फरकलेलेच नाही. एवढा मोठा आता याचं जातीय सलोखा बिघडला होता. तर इथं स्थानिक आमदार ते आहे, माजी मुख्यमंत्री आहे, भारताचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आणि ती इथंच नाही. म्हणजे ह्याच्या माणसांनी न्याय मागायचा कोणाकडे. प्रशासन तर आपलं काम करतोय पण इथले आमदार स्थानिक आमच्याबरोबर असलेलं जरा ही झालं असतं ना. मग आता अतुलाबा तर एक आहेत ते लोक नेते त्यांचं काम ती करतात. ते भाजपमध्ये गेलेले. भाजप एक पक्ष असा आहे का ती राष्ट्रीय पक्षावर गेलेला आहे. पण त्यामध्ये सुद्धा माणसं चांगली काम करणारे आहेत की. म्हणून आम्ही मुस्लिम समाज हा भाजपला मत देऊ शकत नाही पण दुसरा पर्याय शोधू शकतो. असं काँग्रेसने समजू नये का हे आमचंच आहे आणि ह्यांच्यामुळे सगळं होतं. तर आम्ही दुसरा पर्याय शोधायला आमची नियोजन चाललेलं आहे. आमचे नेते ठरवतील काय ठरवायचं. काय परिस्थिती आहे कराडमध्ये विकास झालाय का? झालाय तर काय झालाय, नाही झालं तर काय नाही झालं? विकास तसं जर बघायला गेलं तर अतुल बाबांनी निधी आणले आणि त्यांच्यापेक्षा जास्त राजेंद्र सिंह यादव यांनी. तिसरा पर्याय म्हणून राजेंद्र सिंह यादव आमदार होऊ शकतात. पण जागा युतीकडून कोणाला जाणार, आघाडीकडून कोणाला जाणार अजून ठरलेलंच नाही. ते भाजपची सीट जाणार. पण आमचं म्हणणं आहे की राजेंद्र सिंह यादव यांना उमेदवारी द्यावी. तुमचा सपोर्ट कोणाला आहे? पृथ्वीराज बाबाच काम कसं? बाबांनी कामच केलेलं नाही 5 वर्षात. काय गोटेच आहे मी. गोटे गावात कसं आहे, गोटे गावात पृथ्वीराज बाबांना निधी बी दिलेला आहे आणि गावाची सुधारणा बी चांगली केलेली आहे. आलं लक्षात. तसं भाजपच्या त्या नेत्याने तो बी आमचाच आहे. पण त्या नेत्याने कधी आयुष्यात त्याच्या गोट्यावर त्यानं ठराविक लोक अशी गुंड धरलेत आणि तेवढ्या पुरतच तो त्याचं राजकारण करतो. ही गुरुवारपेठ भाजी मंडईमध्ये कराड शहराची मंडई आहे. ही 1965 मध्ये जुनी बांधली होती. तिला पाडून 2007 ही मंडई बांधलेली आहे. ह्या मंडईला सरकारी 1,17,00,000 रुपये आलेले आणि ह्या मंडईचा सगळ्या कराड शहराच्या राजकारणाने राजकारण केलेलं आहे. ह्या मंडईमध्ये आज कट्ट्यावर 200-250 माणसं बसतात. आज हे परिसर सगळा मोकळा आहे. इथं 100 गाड्या बांधलेल्या आहेत. आज बाहेर 100 गाड्या आहेत. एक गाड्याची कमीत कमी सरकारी बोली ती 2 लाख ते 3 लाख होती. पण ह्या कराड शहराच्या राजकारणामुळे ही मंडई बंद पडलेली आहे. बाहेर चला, बाहेर पण बघा, बाहेर पण रिकाम आहे. आणि तुम्ही तीच नगरपालिकेच्या परिसरमध्ये गेला तर सगळी मंडई तिथं भरलेली दिसेल. जिथं मंडई एरिया आहे तिथं मंडई नाही आणि जिथं मंडई एरिया नाही तिथं नगरसेवकांनी नगरपालिकेने जोर लावून तिथं मंडई बसवलेली. आमदारांना हे सगळं माहिती आहे? आमदारांना हे सगळ्यांना माहित आहे. कराड बसणं मुंबई पातूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पण इथले अर्ज दिलेले आहेत. असं नाही की दिलेले नाहीत. तिचे फोटो पाहिजे आता मी फोटो देतो, माझ्या मोबाईलला आहेत. सगळे फोटो दाखवतो तुम्हाला. त्या आमदार हिंदला दिलेले मुख्यमंत्रींना 2 आमदार आहेत कराडचे, त्यांना पण दिलेले आहेत. कुणी लक्ष घालत नाहीत. हो आहे की खुश. आमची कशी काय आमची व्यापाऱ्यांची हालत बघितली नाही. आम्ही इथं मंडईमध्ये बसतो. ही मंडई इकडे प्रभाटाकीकडे गेले, सगळी पांगलेली मंडई एकत्र बसावे आमचे म्हणणं आहे. की आमचा व्यापार बघायचा. माझी भाजीपाला दाखवतो बघा, आम्ही दाखवून गेलो आता जेवायला. 200-300 रुपयाची ती विक्री होत नाहीये. मग आता आम्ही काय करायचं? आता उठायचं बाहेर, पाट्या घ्यायचं आणि बाहेर जाऊन बसायचं ते कोंडीपाशी. तरी बाबांवर खुश आहेत लोक? हो आहेत की खुश. म्हणजे खुश आहेच की. बाल किल्लाच आहे काँग्रेसचा. मंडईचं पण बघा की काय अवस्था झाल्या. ही सगळी हमालांची मंडई झाल्या. सगळे गांजाडे लफडेच बसतात. कोण येत नाही आत मंडईत. सगळे लफडे बाजी दारू पिऊन बघा ही अवस्था पूर्ण मंडईची. सगळी मंडई आत घ्या पूर्ण. पत्त्या जुगार असलं सगळं बसतं इथं. गिरायकच आत येत नाही. लेडीज एक येत नाही आत. बाजार इथं भरत नाही रविवारचा. तुम्ही कमवताय आणि आमच्या पोटाला काय खायचं? कोणाला भीक मागायचं?
आता पेन्शन मागा गेली, मला कोण पोरं तुम्ही सांभाळणार आहे का माझे? विचार करो, कोण आहे जिंदगी नाही. सर नगरपालिकेने मुलचे पटवले हो मेहरबान. मला मी मेहरबान कुठली मेहरबान आहे? मी रस्त्यावर हे गोळ्या करता विकायचं. सकाळच्या 40 रुपयाचा धंदा नाही, 1000 रुपये कमायला आहे. काय कराड दक्षिणची एकंदर परिस्थिती? काँग्रेसचा इथं कधीच पराभव झाला नाही आतापर्यंत. 24च्या निवडणूक आहेत, आता काय परिस्थिती? यंदा काँग्रेसचा पराभव करायचा आहे जनतेला. कशामुळे? करायचं आहे कारण मुस्लिम समाजाचा, आता मी कराड तालुक्याचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि गेले 27 वर्ष मी प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम केला. जीवाचा रान केलं, उपाशी पळालो. संघटनेवर परवानाधारक राखेल विक्रेते संघटनेचा अध्यक्ष असताना पैसे गोळा करून दिले RT स्वामीला आणि आनंदराव पाटील यांच्या समोर दिले. त्यांना इलेक्शनसाठी तुम्ही आमच्या संघटनेतर्फे 4 गाड्या घ्या किंवा एखादी वाडी वस्तीवर काय करायचं असेल ते करा. आधी कुत्र्यापेक्षा बी जास्त प्रामाणिकपणा आम्ही केलेला. कुत्रा सुद्धा लाजल, त्याच्या पलीकडे आम्ही प्रामाणिकपणा केलेला आहे. पण आमच्या समाजाला किंवा संघटनेच्या कार्यकर्त्याला व्यक्तिगत मला मिळायला काही नाही आणि अपेक्षाही नाही. देण्याची दानत भोसले घराण्यामध्ये आहे, मोहिते घराण्यामध्ये आहे. फार मोठ्या मनाची लोक आहेत ती. मन मोठं पाहिजे, नेत्यांचं मन मोठं पाहिजे, मन मोकळं पाहिजे, आपुलकीपणा पाहिजे. काँग्रेसने दिले काय आमच्या समाजासाठी आजपर्यंत? दाखवावं त्यांनी काँग्रेसवाल्यांनी की गेले 70-75 वर्षामध्ये आमच्या समाजाला एकत्र आणलंय. अजितदादा पवारांनी शरद पवारांची साथ सोडली, ते तिकडे उडी मारून गेले, सत्तेत गेले. त्या सगळ्या घडामोडींकडे कराडचा युवक म्हणून तुम्ही कसे बघता आणि हे सगळं योग्य आहे का? पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला असं म्हणलं जातंय. शरद पवार साहेब हे एक विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठानं अनेक नेते घडवलेत. खासदार असून दे, आमदार असून दे. आणि आदरणीय पवार साहेब हे कराडच्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी विचारावर चालणारे नेते. आणि आज अजितदादांबद्दल आदर होता आम्हाला की ते पण पवार साहेबांचे पुरोगामी विचार पुढे चालवतील. पण त्यांनी पुरोगामी विचाराला लाथाडून आणि पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून जे BJP बरोबर गेले, भाजपा बरोबर, ते आम्हासारख्या युवकांना पचणारं नाहीये. आणि त्यासाठी आम्ही अजितदादा पवार यांच्या मताशी सहमत नाहीये आणि आमचा कायम अजितदादा पवार यांना विरोधच असेल. कराडमध्ये राजकीय परिस्थिती अशी आहे की राजकारणाचा विषय सोडून द्या, राजकीय परिस्थितीबद्दल तुम्ही रोजगारीच्या मुद्द्यावर बोला, व्यावसायिक विषयावरती बोला, विकासाच्या मुद्द्यावरती बोला. हे विषय सगळ्यात महत्वाचे आहेत आम्हाला युवकांसाठी आणि नागरिकांसाठी. राजकारण तिकडे चुलीत जाऊन दे, पेटून दे. ह्यांचं पृथ्वीराज चव्हाण असून दे किंवा अतुल भोसले असून दे, काँग्रेस असून दे किंवा भाजप असून दे, पण आम्हा युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. MIDC इथं चांगली अजून झाली पाहिजे. युवकांना रोजगार नाहीये, पुण्या मुंबईला जावं लागतं आमच्या कराडच्या युवकांना. एवढं कराड प्रगत असून फक्त रस्ते होऊन, पूल होऊन, डेव्हलपमेंटचे आश्वासन देतात, डेव्हलपमेंट होत नाही. रोजगाराबद्दल काय डेव्हलपमेंट आहे त्या विषयावरती तुम्ही आम्हाला जरा सांगितलं तर बरं होईल. या नेत्यांना माझा असा रोखठोक प्रश्न आहे.